नमः शिवाय, हर हर महादेव. निघालो आहोत बालाजीला आणि भरपूर लोक बोलत आहेत की वरती खूप गर्दी आहे, खूप रश आहे. एक दिवस लाईन भेटत नाही आहे, नंबर लागत नाही आहे. तर आता आमचं नशीब असेल तर दर्शन भेटेल, नसेल नशिबात आमच्या तर ते देवाची इच्छा असली की पुढे काही करू शकतो. समोर किती सुंदरसं पर्वत आहे आणि पर्वताच्या समोरच मंदिर आहे. पर्वताच्या मध्ये मंदिर आहे. त्या सुंदर नजाऱ्यामध्येच कधी पण देव येऊ शकतात आणि त्यांना माहित आहे की माझे भक्त तिथे येणारच आहे. चला आता आमचं नशीब आजमावूया. तिकीट्स तर आम्हाला चांगल्या तरीकेने भेटली आहे. दर्शन कसं होईल माहिती नाही. उद्या मल्लिकार्जुनला निघायला होईल की नाही ते पण मला काहीच माहिती नाही. बघूया, सगळं नशिबावरती डिपेंड आहे आणि देवाच्या इच्छेनुसार. किती गर्दी आहे काय आहे माहिती नाही. हे बघा, इकडे चेक पोस्ट आहे आणि आपलं सामान असं चेक करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मशीन्स लावलेले आहेत. प्लास्टिक अलाउड नाहीये, तर प्लास्टिक तुम्ही घेऊन येऊ नका. आम्ही तर सगळं सामान हॉटेलमध्येच ठेवलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे इकडे चेकिंग होते आणि प्लास्टिक अलाउड नाहीये. आणि किती मोठा चेक पोस्ट आहे बघा. अशा प्रकारे चेकिंग होते आणि सिस्टम खूप छान आहे. बघा किती सुंदर वातावरण आहे आणि पाऊस येण्याचा पण चान्स आहे. बघूया आमचे दर्शन काय होतील. देवा बोलवलं तर आहेच, पण दर्शन करव, नंबर येऊ दे आमचा पण. मंदिर आहे बघा. बघा, आम्ही पोहोचलो आहोत तिरुपती बालाजीला आणि इकडे सगळ्यांनी पाठी गाड्या पण पार्क केलेल्या आहेत आणि इकडे वरती पण हॉटेल आहे. मंदिराच्या इकडे पार्किंग आहे की नाही आम्हाला माहिती नाही. आता आम्ही चाललो आहेत बघायला, नाही तर मग परत आम्हाला इकडेच यायला लागेल पार्किंग करायला. किती सुंदर आहे बघा ग्रीनरी आणि किती वातावरण छान आहे आणि किती साफसफाई आहे. आतमध्ये हॉटेल्स पण आहेत जेवायला, जागोजाग्यावरती टॉयलेट वगैरे
खूप सारी सुविधा आहे वरती, काहीच टेन्शन नाही आहे. राहण्यासाठी पण वरती भरपूर रूम आहेत. पण आम्हाला माहिती नव्हतं. फ्री बस आहे, हे बघा फ्री बस स्टॉप आहे इथे फ्री. हॉस्पिटल पण आहे आतमध्ये, कोणाची तब्येत खराब झाली तर. बघा रूम किती छान आहेत. बघा सगळ्यांना जागोजाग मी बघते रूम एवढे छान आहेत. सगळ्यांना छान छान रूम भेटले आहेत वरती. आम्हाला माहिती नव्हतं इथे रूम भेटेल की नाही भेटेल, म्हणून आम्ही रिस्क नाही घेतला. आणि आमच्याकडे सामान भरपूर होतं म्हणून आम्ही वरती नाही आलो सामान घेऊन. खरंच एवढं प्रसन्न वातावरण आहे ना इकडचं. माणूस इकडे 10 दिवस पण राहू शकतं, आहे ना आई? एवढं छान आहे. मम्मी तर पहिलं पण आलेली आहे माझी, दर्शन घेऊन गेली आहे मम्मी. आम्ही आलो आहोत पहिल्यांदा आणि मम्मी आली आहे दुसऱ्यांदा. परत आम्ही भूलभुलैया करून त्याच सेम जागेवर आलेलो आहोत. ही बस आहे बघा आतमध्ये, फ्री बस, नो चार्जेस. कंटिन्यू साफसफाई चालू आहे. भूलभुलैया आहे आणि खूप लोकांना आमची लँग्वेज पण समजत नसल्यामुळे आम्हाला शेवटी गुगल चालू करावं लागलं. आणि तुम्ही पण येणार तर प्लीज इकडे गुगल चालू करा. वरती नेटवर्क फुल आहे, जिओचं नेटवर्क फुल आहे वरती. आणि एवढं सुंदर आणि एवढं निसर्ग हिरवंगार वातावरण आहे की मन तृप्त झालेलं आहे. हवा, शुद्ध हवा आणि ग्रीनरी सगळीकडे. खरंच पर्यावरणाला खरंच जपायला पाहिजे. पर्यावरण आहे तर आपण आहोत, नाहीतर काहीच नाही. फायनली इकडे पोचलो आहोत आणि मंदिर मिळाले आहे. रस्ता मंदिराचा, गाडी मागे पार्क केलेली आहे.
आणि आता आमची जनरल तिकीटची लाईन आहे, 300 रुपयावाली लाईन वेगळी आहे. तर बघूया आम्हाला जनरल लाईन कुठे भेटेल, लॉकर कुठे भेटतील, काहीच आयडिया नाही आहे. तर बघूया आता काय काय होणार आहे आमच्याबरोबर, माहिती नाही पुढे. हा मार्ग आहे मंदिराकडे जाण्याचा. इतकं भटकून झाल्याच्या नंतर पण असं वाटलं हाच रस्ता आहे मंदिराचा, पण हाही रस्ता मंदिराचा नाही आहे. तर पुढे बघा आम्हाला मंदिर भेटेल की नाही, पुढच्या भागामध्ये तुम्हाला नक्की कळेल.